कार्यकर्त्यांचा संग्राम, पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या संघर्षाची प्रेरणादायी गाथा. आणि माझ्याबरोबर आहे केदार पाटणकर. केदार, नमस्कार. नमस्कार संग्राम. आपल्या किल्ल्यांना, आपल्या महाराजांच्या किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज टॅग मिळालेला आहे युनेस्को कडून. म्हणजे नेमकं काय असतं? युनेस्को म्हणजे काय, वर्ल्ड हेरिटेज म्हणजे काय? तू मराठी देखील त्याचा शब्द वापरलास. काय असतं हे नेमकं? हा म्हणजे विश्वाचा वारसा आहे, विश्व वारसा. त्याच्यामुळे युनेस्को हा फक्त मराठी माणसाचा वारसा नाहीये, फक्त भारतीयांचा नाहीये, तर हा या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक माणसासाठी महत्वाची ही वास्तू आहे, असं त्याचं म्हणणं आहे. या सगळ्याबद्दल आपण बोलू. ही प्रोसेस कशी झाली, तू त्याचा महत्वाचा भाग होतास, पण त्याहून महत्वाचं बॅकग्राऊंड तुझं थोडं घेऊया. तू हे काम 7-8 वर्ष करतोयस. किल्ल्यांमध्ये जायचं, किल्ल्यांमध्ये ट्रॅश टॉकर्स नावाच्या तुझ्या ग्रुप बरोबर तिथला कचरा चक्क उचलायचा. तुला कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय म्हणून नाही, कारण तो एक खूप मोठा बिझनेस आपल्याकडे बाय द वे आहे. पण तुला आवड आहे, तू सेन्सिटिव्ह आहेस, तुला असं वाटतं की ही जी ठिकाणं आहेत आपली ती स्वच्छ असावीत, म्हणून तू हे करतोयस. पण त्याच्याही आधी तू सांग, तू अमेरिकेतही होतास. पहिल्यापासून सांग, शिक्षण कुठे झालं, बॅकग्राऊंड काय, घरात कोण कोण, इतिहासाचा हा वारसा तुला कुठून मिळाला, मग अमेरिकेत काय केलंस? तर माझी बॅकग्राऊंड म्हणजे मी खरं तर मुंबईचा आहे आणि मुंबईमध्ये मी बॅचलर्स केलं इंजिनिअरिंगमध्ये आणि त्याच्यानंतर अमेरिकेला गेलो. तिथे मास्टर्स केलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये. मिनियापोलिस सेंट पॉलमध्ये मी जवळजवळ 12 वर्ष होतो आणि त्याच्यानंतर बे एरिया, कॅलिफोर्निया, सिलिकॉन व्हॅली इथे मी 8 वर्ष होतो. म्हणजे 20 वर्ष मी अमेरिकेत होतो. तिथे मी टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे सेकंड मास्टर्स केलं. MBA, टेक्नॉलॉजी MBA म्हणता येईल त्याला. माझी मेन बॅकग्राऊंड आहे सेमीकंडक्टर इंजिनिअरिंगची. त्याच्यामुळे सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये मी गेली आता अनेक वर्ष काम करतोय, अजूनही काम करतोय. ओके. सेमीकंडक्टर इंजिनिअरिंग सोडता माझं दुसरं प्रोफेशन आहे रायटिंगचं. इथे पुण्यातले ख्यातनाम लेखक दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत यांच्याबरोबर मी को रायटर आहे. आम्ही किरण यज्ञोपवीत, ज्यांनी कामं तर खूप मोठी केली आहेत, पण माझा किरण नेबर होता आणि मग त्यानं सोसायटीमध्ये पॉलिटिक्स करून मला त्या घरातनं फ्लॅटमधनं हाकललं, असं म्हणायला काही हरकत नाही. गंमत करतोय, पण आम्ही राहायचो एकमेकांच्या खालीवर. तो खाली राहायचा माझ्या. तर किरण दादा आणि मी आधी कौन प्रवीण तांबे नावाचा आम्ही जो मूवी आहे तो आम्ही को राईट केला. त्याच्यानंतर करोना काळामध्ये आमच्याकडे स्कॅम 2003 म्हणजे तेलगी स्टोरी, येस, हे प्रोजेक्ट आलं आणि ते आम्ही त्यात तू नेमकं काय केलंस? त्याचा आम्ही स्क्रीन प्ले रायटर आहे. म्हणजे आम्ही को राईट केले स्क्रीन प्ले आणि त्याच्यासाठी आम्हाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं स्क्रीन प्लेसाठी मागच्या वर्षी. तुझ्या डीपीवर जर बघितलं व्हॉट्सअप वगैरे वर, तर तिथे तू तो फिल्मफेअर बरोबरचा फोटो तुझा टाकलेला आहे. आणि पर्सनली मला ती सिरीज प्रचंड आवडली. थँक्यू. आणि सगळ्यात त्याचा कुठल्याही याचा ऍक्टिंग चांगली असावी, ती बिलिव्हेबल असावी, हे सगळं आहेच. पण ते जे डायलॉग्स आहेत, लोक जे बोलतायत एकमेकांना, जे रिॲक्ट होत आहेत, ते खरं वाटलं पाहिजे. त्याशिवाय आपण त्या स्टोरीमध्ये असे आत ओढले जात नाही. आपल्याला सारखं नाही तर वाटत राहतं, अरे हे काहीतरी नाटकी चाललंय, हे अरे असं कोणी बोलतं का वगैरे. सो फुल मार्क्स टू यू अँड ऑफकोर्स किरण यज्ञोपवीत. तर तुझं आयटीचं बॅकग्राऊंड प्लस तू फिल्म्स लिहितोयस, OTT प्लॅटफॉर्मवरती सिरीज वगैरे लिहितोयस, पण अजूनही तुझ्या याचा क्लू मिळालेला नाहीये इतिहासाची आणि त्या गड किल्ल्यांची कसा संबंध तुझा आला? लहानपणापासून मला पुस्तक वाचायची खूप आवड होती आणि मी अनेक चांगली पुस्तकं लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाचली. त्याच्यातून इतिहासाची आवड तयार झाली. आणि मी अमेरिकेतून जेव्हा आम्ही भारताला आलो तेव्हा माझं खरं तर ध्येय असं होतं की खूप म्हातारं व्हायच्या आधी किल्ले बघून घ्यावेत. त्याच्यामुळे मी किल्ल्यांवर जायला सुरुवात केली. आता ही 9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि किल्ल्यांवर जायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या आधी जग फिरलं असल्यामुळे मला ही जाणीव झाली, बाहेरच्या देशामध्ये त्यांची जी वारसा स्थळं आहेत, ज्या प्रकारे ते टिकवतात वर्सेस आपल्याकडे ज्या प्रकारे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, ते मला खुपायला लागलं. आणि मला असं लक्षात आलं की मी फक्त तिकडे जातोय, फोटो काढतोय आणि फेसबुकवर टाकतोय आणि लाईक्सची वाट बघतोय, हे न करता आपल्या हातातून काही चांगलं काम झालं तर बघावं, म्हणून आम्ही अगदी छोट्या प्रमाणात किल्ल्यांवरचा कचरा उचलायला सुरुवात केली. ओके, हे थोडं खोलात जाऊन समजून घेऊया, कारण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पाटणकरांना असं वाटतंय किंवा खोपडेंना असं वाटतंय, काही युनिक नसतंय, प्रत्येकच मराठी माणसाला वाटतंच, अरे काय दुर्दशा झालेली आहे वगैरे. पण तिथून फ्रॉम इमोशन टू ऍक्शन हा प्रवास किंवा हा गॅप कसा ब्रिज करायचा इज व्हॉट आय वॉन्ट टू फाइंड आउट. केदार, तू किल्ल्यांवरती 9 वर्षांपूर्वी जायला लागलास आणि अमेरिकेवरनं परत आल्यानंतर जॉब तर चालूच तुझा होता, मग तू रायटिंग सुद्धा चालू केलंस. तुला फिल्मफेअर मिळालेला आहे फॉर को रायटिंग अ स्क्रीन प्ले. तेलगी स्कॅम तू लिहिलेला आहेस आणि तू संवेदनशील आहेस. इतिहासाबद्दल तुला
प्रचंड आवड आहे लहानपणापासून, आणि आपल्या मराठी माणसाला प्रत्येकालाच असतं की बाबा ती पुस्तकं वाचून किंवा काही गोष्टी ऐकून आपण तसे असतो. पण किल्ल्यांची जी दुर्दशा झालेली आहे, कितका कचरा सगळा झालेला आहे, तो मी स्वतः जाऊन उचलावा. बरं, एकदा ठीक आहे, प्रत्येकाला म्हणजे समजा 100 लोकांना वाटतं की बाबा कचरा उचलला गेला पाहिजे, त्यातले समजा 10 लोक म्हणतात तो मी उचलतो, तर त्या 10 पैकी 9 लोक एकदा जाऊन ते उचलतात देखील. मी एखादी मोहीम कॉल केलेली असेल किंवा अन्य काही स्वयंसेवी संस्था असतील तर तेव्हा लोक येतात. कन्सिस्टंटली हे करत राहावं, ही जर्नी कशी होती? त्याचं कारण मला वाटतं इमोशनल लेवलला आहे आणि लॉजिकल लेवलला पण आहे. इमोशनली तू म्हणल्याप्रमाणे मला ते मनाला खूप लागलं आणि त्याच्यातून जे दुःख आणि किंवा संताप जो अजूनही माझ्या मनात आहे तो अजूनही काही जात नाहीये. दुसरं त्याचं कारण असं आहे की जर एकदा दोनदा करून थांबलो असतो तर आमच्या मित्रमंडळींनी मला वा 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 क्या बात आहे असं करून ते संपला असता विषय तो. परंतु जसं मी जात राहिलो तसं मला ते जाणवायला लागलं की एकदा आपण एखादा किल्ला साफ केला तर 2 महिन्यांनी आपण त्या किल्ल्यावर परत गेलो तर परत तेवढाच किंवा त्याच्याहून जास्त कचरा तिथे असतो. त्याच्यामुळे ही एक समस्या आहे, ही एक गोष्ट आहे. आणि आता कचरा कसा आहे, कचरा आपल्या शहरात पण असतो परंतु तो किल्ल्यांवर असावा ही गोष्ट मला खुपली. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रात ज्या आपण राहतो तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण दैवता समान मानतो आणि कुठलाही राजकीय कार्यक्रम महाराजांचं नाव घेतल्याशिवाय सुरू होत नाही आणि संपत नाही. बरोबर. आपण त्यांच्या शिवजयंती असेल, राज्याभिषेक सोहळा असेल, महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या रॅली निघतात. तर असंही नाही आहे की या इतिहास पुरुषाला आपण सन्मान देत नाही, त्यांना सगळ्यात मोठा सन्मान आपण देतो. आणि असं असताना त्या राजांनी ज्या किल्ल्यांवर जीवापाड प्रेम केलं, ज्या किल्ल्यांचा वापर करून आपलं राज्य निर्माण केलं, त्या किल्ल्यांवर आपणच महाराष्ट्रातलेच मराठी लोक हजारोच्या संख्येने जाऊन इतका कचरा करतोय हे मला खूप लागलं. आणि त्याच्यामुळे आपल्या बोलण्यातली आणि आपल्या वागण्यातली जी विसंगती आहे त्याच्यावर मला बोट ठेवायचं होतं की एकीकडे जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवचा जयघोष आहे आणि एकीकडे महाराजांच्या किल्ल्यावर जिथे तो इतिहास घडला तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात इतका घाणेरडा कचरा सापडावा हे आपलं दुर्दैव आहे. म्हणून आम्ही ते चालू ठेवायचा मनाशी गाठ बांधली. कारण ज्या अर्थी आम्ही दर महिन्याला किंवा दर आठवड्याला जाऊन तो कचरा साफ करतो आणि तरी तो कचरा साफ होत नाहीये आणि गेले 9 वर्ष आम्ही ते करतोय, ह्याचा अर्थ महाराष्ट्राने जो अर्थ काढायचा तो काढावा. केदार, गेल्या 9 वर्षात किती कचरा तू आणि तुझ्या सहकाऱ्यांनी आपल्या किल्ल्यांवरून किल्ल्यांच्या आसपास उचलला? सांगायला खेद वाटतो की, आणि मी तुला काही उदाहरणं देतो म्हणजे तुला साधारण अंदाज येईल. आम्ही ही सुरुवात छोटी केली आणि तो मित्रांचा ग्रुप जमून मग आम्ही एक 10-15 लोक 15-20 लोक असे जात राहिलो. त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की पुढच्या पिढीपर्यंत हे पोचलं पाहिजे म्हणून मी शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन मुलांशी बोलायला सुरुवात केली आणि अनेक शाळा कॉलेजचे ग्रुप घेऊन आम्ही गेलो. तर काही 50 लोकांचे, काही 100 लोकांचे असे ग्रुप आम्ही घेऊन जायला सुरुवात केली. मी आता काही तुला उदाहरणं देतो, त्याच्यावरून तुला साधारण लक्षात येईल याचं स्वरूप. राजगड किल्ला जो आहे आपला, जी स्वराज्याची पहिली राजधानी आपण म्हणतो, जिथे महाराजांचा साधारण 26 वर्ष मुक्काम होता, हे आपण इतिहासात नमूद केलेलं आहे. अशा राजगडवर पद्मावती माची नावाचा एक 1/3 साधारण भाग आहे. तर तिथे आम्ही 50 मुलांना घेऊन गेलो होतो. तर तिथे आम्ही 50 किलोची एक गोणी जी असते आपली किराणा मालाच्या दुकानात मिळते, अशा 39 गोण्या कचरा आम्ही फक्त 1/3 भागावरनं गोळा केला. त्याच्यामध्ये आता हा कचऱ्यामध्ये काय काय असतं, प्लॅस्टिकच्या बाटल्या असतात, प्लॅस्टिकची बुचं असतात, प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात, शिळं खरकट अन्न बांधून फेकलेलं असतं, ते प्लास्टिकच्या पिशवीत असतं, चपलांचे जोड फेकलेले असतात, दारूच्या बाटल्या. चपलांची जोड का फेकलेले असतात मला ते कधीच कळलं नाही. म्हणजे लोक तिकडे जातात, कचरा घेऊन जातात का, जुन्या चपल्या वगैरे घेऊन जातात? त्या चपलांचा खरं तर एक छान हार आपण बनवतो आणि त्यांना त्यांच्याच गळ्यात घातला पाहिजे. आणि दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात सापडतात, तंबाखूची पान सुपारीची पाकिटं मोठ्या प्रमाणात सापडतात, अनेक किल्ल्यांवर यूज डायपर्स मोठ्या प्रमाणात सापडतात, सॅनिटरी नॅपकिन्स आम्ही उचललेले आहेत, कॉन्डम्स उचललेले आहेत. तर त्या राजगडच्या त्या 1/3 भागातून हा सगळा जो कचरा आम्ही नमूद केला तो सगळा कचरा आम्ही त्या 39 गोण्यातून आम्ही उचलला. शिवनेरी, जिथे महाराजांचं जे जन्मस्थळ आहे, तिथे शिवकुंज नावाचं जे स्ट्रक्चर आहे, तिकडनं एक 20 फुटावर एक कडा आहे, त्याच्या खाली एखादा ट्रक भरेल इतका कचरा. आणि काय होतं की आम्ही आमच्या गाड्या घेऊन जायचो. शेवटी प्रत्येक जण 2-3 गोण्या उचलून किल्ला उतरू शकायचा. त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे कचरा गोळा करणं आम्हाला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला मल्टिपल फेऱ्या करायला लागल्या शिवनेरीसारखा किल्ला साफ करायला. तू सिंहगडावर ते प्राईम एक्झाम्पल मी देईन. मी मध्ये एक 50 लोकांचा ग्रुप घेऊन गेलो होतो आणि आपला जो गाडी रस्ता आहे तिकडनं आम्ही जवळजवळ प्रत्येक 10 फुटावर एक दारूची बाटली, अशा प्रमाणात दारूच्या बाटल्या गोळा केल्या. त्याच्यामध्ये
सगळ्या दारूच्या बाटल्यांचे ब्रँड तुला सापडले असते. गरिबांची दारू आहे, मध्यमवर्गीयांची दारू आहे, श्रीमंतांची दारू आहे. बिअर पार्ट्यांच्या जळलेले कॅन्स होते, ते सगळ्या जळलेल्या खुणा होत्या. म्हणजे बाकीचा जो कचरा अनेक गुन्ह्यातून आम्ही गोळा केला, त्याच्याबरोबरच हे मोठ्या प्रमाणात गोळा केलं आम्ही. कोरीगड नावाचा किल्ला आहे, त्या कोरीगड किल्ल्यावरती सगळ्या पायथ्याशी पूर्ण वारंवार तुला बिअर पार्टीच्या खुणा तिथे आम्हाला आढळल्या. प्रतापगडावर जर गेलास तर प्रतापगडावरती वरती महाराजांचा जो पुतळा आहे ती जागा फक्त स्वच्छ ठेवलेली आहे, कारण तिथे आपले डिग्निटरीज येतात. परंतु बाकीचा जो डोंगर आहे तिथे साधारण कचऱ्याचा समुद्र, म्हणजे तू बुडून जाशील इतका कचरा मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतो. लोहगडावरती तुझी एखादी खोली अर्धी खोली भरेल इतक्या दारूच्या बाटल्या आम्ही गोळा केलेल्या. तर ह्याच्यावरून तुला साधारण अंदाज येईल की या कचऱ्याचं प्रमाण किती आहे. आता मी लेटेस्ट तुला एक्झाम्पल देतो की राजगडावरती काही महिन्यापूर्वी आम्ही गेलो होतो आणि त्याच परिसरात आम्ही तिथे गेलो होतो. तर पद्मावत माचीच्या तटबंदीच्या सगळ्या बाजूबाजूनी असंख्य प्लॅस्टिकच्या बाटल्या आम्हाला दिसल्या. आणि त्या तटाच्या कडेनी का होत्या, कारण सगळे जे नाईट कॅम्पिंगवाले लोक होते आहेत ते तिथे प्रातर्विधी करता बसतात आणि आम्ही युजली जाऊन त्या बाटल्या उचलतो, परंतु त्या बाटल्यांपर्यंत आम्हाला ॲक्सेसच नव्हता, कारण आजूबाजूला सगळा प्रातर्विधी करून ठेवला होता. आता तू ह्याचा जर ऐतिहासिक कॉन्टेक्स्ट घेतलास तर आपण वाचलेलं आहे की शिवाजी महाराज पद्मावती माचीवर उभे होते आणि त्यांनी सिंहगड जिंकला, ती गंजी जी पेटवली ती त्या स्थळावर उभे राहून बघितली. तर माझा मुद्दा असा आहे की हे आपण सेलिब्रेट खूप करतो मूवीज बघताना आणि आपल्याला रोमांच उभे राहतात, परंतु त्या स्थळावर जाऊन ही घाण करायला आपल्याला लाज वाटत नाही का, हा प्रश्न आहे. तानाजी मालुसरेंचं मी तुला एक्झाम्पल देईन की तानाजी मालुसरेंवर एक मूवी निघाला होता हिंदीमध्ये आणि तो प्रचंड पॉप्युलर झाला होता. आणि त्याच महिन्यात आम्ही 26 जानेवारीला आम्ही सिंहगडावरती होतो, तानाजी कड्यावर होतो आणि तिथे तानाजी सिनेमातली गाणी मोठमोठ्याने लावून लोक नाचत होते. आणि तानाजी कड्यावरच म्हणजे जिथनं तू आता इमॅजिन कर की जिथनं मावळे आपले चढले असेल दोर लावून किंवा जिथे त्यांचा पहिला हात पडला असेल आणि ज्या हातावर जोर देऊन ते चढले असेल त्याच स्पॉटवर आम्ही तंबाखूची पाकिटं, पान सुपारीची पाकिटं, दारूच्या बाटल्या हे उचलायला सुरुवात केली. त्याच्यामुळे कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, हे आम्ही वारंवार का करत राहिलो, कारण हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की आपल्या वागण्यात आणि आपल्या बोलण्यात प्रचंड विसंगती आहे आणि ती विसंगती अशा थोर पुरुषाच्या बाबतीत आहे की ज्याला आपण दैवता समान मानतो. मग बाकीच्यांची गोष्टच वेगळी. केदार, कडेलोट जेव्हा केला जायचा तेव्हा ती काही साधी गोष्ट नव्हती. म्हणजे काही उठसूट कुणालाही किंवा याचं काही मार्चिंग नीट जमत नाही, लेफ्ट राईट जमत नाही, याला कडेलोट करू नका असं नाही. खूप महत्त्वाची ती शिक्षा असायची. आणि त्याच ठिकाणी जिथून कडेलोट केला जायचा तिथून आपली मराठी माणसाची मानसिकता आता कचरा कडेलोट करण्याची का आहे. म्हणजे कुठल्याही तू किल्ल्याच्या अवतीभवती वर जरी समोर साफ दिसत असलं तरी फक्त थोडं डोकावून बघितलं की त्या सगळ्या त्या उतारावरती सगळ्या साईडनी कचरा पडलेला असतो, टाकलेला असतो. कचरा टाकणाऱ्या लोकांशी तुझा काही संवाद झालेला आहे का रे? काय मानसिकता नेमकी? मला वाटतं गेले 9 वर्षात मी त्याचं अनालिसिस करून बघितला स्वतःशी आणि मला असं लक्षात आलं की अनेक दुर्दैवाने अनेक जे हजारो लोक आहेत जे त्या किल्ल्यांवर जाऊन कचरा करतात त्यांना त्या इतिहासाची किंवा त्या स्थळाशी काही घेणं देणं नाही आहे. त्यांच्याकरता ते डोंगर आहेत ज्या डोंगरावर जायची सोय सरकारने करून ठेवली आहे. म्हणजे तिथे त्यांना बाईक घेऊन कार घेऊन वरती जाता येतं, तिथे पार्किंग असतं, तिथे पायऱ्या असतात, तिथे वरती जाता येतं, तिथे सेल्फी काढता येतात, रील्स काढता येतात, भजी खाता येतात. त्यांच्यामुळे त्यांच्याकरता ते स्थळ म्हणजे काही दैदिप्यमान इतिहास घडला ते स्थळ नाहीच आहे. त्यांच्याकरता ते डोंगर आहे जिथे जाऊन त्यांना मजा करता येते. म्हणजे पिकनिक स्पॉट आहे. आणि असे 1-2 नाही आहेत, असे हजारो लोक आहेत. त्याच्यामुळे ह्या लोकांपासून आपले गड किल्लेचं संरक्षण कसं करावं. आणि मी काय म्हणतो की कचरा हा सिम्बॉलिक आहे, कचरा हा सरफेस लेवल इश्यू आहे. त्याच्या मागची मानसिकता काय आहे की तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये दारूची बाटली फेकाल का, तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर तंबाखूचं पाकिट टाकाल का, तुम्ही प्रार्थनास्थळी जाऊन थुंकाल का किंवा डायपर टाकाल का. म्हणजे सिंहगडावर आम्हाला एवढे डायपर सापडले की मला प्रश्न पडला की दारूच्या बाटल्या जास्त होत्या की लोकांनी फेकलेले डायपर जास्त होते. तर हे जर त्या स्थळी तुम्ही हा कचरा टाकताय म्हणजे त्या स्थळाची तुम्ही काय किंमत ठेवताय. सो इट्स प्रिटी स्ट्रेट फॉरवर्ड. केदार, हेरिटेज टॅग, युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेज टॅग आता किल्ल्यांना आपल्या मिळालेला आहे. तसे भारतात जगभरात तर अनेक अशा वास्तू आहेत की जिथे हिस्टॉरिकल साईट्स आहेत की ज्यांना तो ऑलरेडी मिळाला आहे. भारतातही आपला ताजमहाल अर्थातच, एलिफंटा केव्ज, अजंठा, एलोरा, म्हटलं फतेपूर सिक्री वगैरे अशा अनेक ठिकाणांना तो मिळालेला आहे. पण त्याचा अर्थ काय होतो? म्हणजे एक आपल्याला सर्टिफिकेट मिळालेलं आहे एकदाचं आणि मग ते आता सिम्बॉलिकली आपण खूप मोठं काम केलं आहे, खूप मोठी अचिव्हमेंट केलेली आहे असं आहे का काय? त्याचा अर्थ काय होतो नेमका?
कारण तू त्या सगळ्या प्रक्रियेत होतास. हो, मला असं वाटतं की मी थोडीशी तुला बॅकग्राऊंड देतो की हा आपल्याला विश्व वारसा हा शिक्का कसा मिळाला, आणि त्याच्यामध्ये मी अर्थात काही सरकारी अधिकारी नाही, परंतु मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगू शकतो की याच्यामध्ये फार मोठा भाग आपल्या सरकारचा आहे, आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचा आहे, आर्किओलॉजी डिपार्टमेंटचा आहे, आपली जी आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ASI आहे त्यांचा आहे, सांस्कृतिक खात्याचा आहे. कारण ही प्रोसेस कशी होते तर आपल्या आधी देशभरातून प्रपोजल्स येत असतात की प्रत्येक राज्याला वाटत असतं की आपला काही विशिष्ट भाग विश्व वारसा व्हावा, परंतु त्याच्यामध्ये आपण बाजी मारली तर पहिले देश पातळीवर, आणि त्याच्यानंतर विश्व पातळीवर ती आपण बाजी मारली. त्याच्यामध्ये खूप मोठं आणि सगळंच महत्त्वाचं काम आपल्या सरकारी अधिकाऱ्यांनी आणि सरकारी खात्यांनी केलेलं आहे. त्याच्याकरता त्यांचं फार मोठं कौतुक आहे, आणि त्याच्याकरता खूप डॉक्युमेंटेशन लागतं आणि त्यांना प्रूव्ह करून द्यायला लागतं की हा विश्व वारसा का व्हावा. आणि म्हणजे तुम्हाला वाटत असेल हो, आम्हाला तुमचे शिवाजी महाराज वाटत असेल, पण आम्हाला ते पटवून द्या ना, ते जगासाठी का महत्त्वाचं. करेक्ट. हा विश्वानी लक्ष द्यावं किंवा विश्वाच्या दृष्टीने हा वारसा का आहे हे आपण पटवून देण्यात यशस्वी ठरलेलो आहे. आणि जेवढं मला माहिती आहे, पण हे किती मोठं काम आहे, कारण आपण बाबासाहेब आंबेडकर हे भारतासाठीचे नेते आहेत, किंवा महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सुद्धा भारतासाठी महत्वाचे आहेत, फक्त मराठी माणसासाठी किंवा एका जातीसाठी नाही आहेत. हे पटवून देण्यात, आणि अर्थात मग शिवाजी महाराज सुद्धा हे पटवून देण्यात कितीतरी आपल्या पिढ्या गेल्या खरं तर, आणि मग हे जगाला पटवून द्यायचं महत्वाची प्रोसेस, अगदी महत्वाची. आणि ती टेक्निकल आहे, म्हणजे फक्त इमोशनल आपल्याकरता असेल परंतु ती टेक्निकल आहे जगाकरता. कारण ते आर्ग्युमेंट अशा पद्धतीने मांडलं गेलं, जेवढं मला माहिती आहे की हे फक्त तटबंदी, फक्त युद्ध खेळली गेली आणि म्हणून आपल्याला प्रोटेक्शनसाठी एक प्रकारचं ते डिफेन्स सिस्टीम उभारली गेली, एवढंच त्याचा हेतू नाही आहे. कारण तशा सिस्टीम्स आहेत, जगभरच आहेत. परंतु सगळ्यात महत्वाचा त्याच्या मागे जो विचार होता, जो स्वराज्याचा विचार होता, म्हणजे शिवाजी महाराजांनी 17व्या शतकामध्ये स्वराज्य म्हणजे जनतेकरता, लोककल्याणाकरता केलेलं राज्य, हा विचार जो युनिक विचार होता, इव्हन विश्व पातळीवर तो विचार करण्यात आला नव्हता मिडिवल टाइम्समध्ये. तो विचार ह्या प्रदेशात पहिल्यांदा झाला, आणि ज्या प्रदेशात तो विचार पहिल्यांदा झाला तो प्रदेश राखला गेला पाहिजे, कारण तो विश्व वारसा आहे. त्याच्यामुळे इट्स नॉट ओनली तटबंदी, बुरुज, तट हे तर आहेच, म्हणजे आर्किटेक्चर, युनिक आर्किटेक्चर आहेच, परंतु आणि फक्त मिलिटरी लँडस्केप आपण त्याला म्हणतो तो भाग आहेच, परंतु महाराजांचा जो विचार आहे स्वराज्याचा, ती संकल्पना युनिक आहे, आणि म्हणून ती राखली गेली पाहिजे, आणि म्हणून तो प्रदेश राखला गेला पाहिजे. हे जो विचार आपल्या डिपार्टमेंटनी आणि आपल्या सरकारी अधिकाऱ्यांनी विश्व पातळीवर पटवून दिला, त्याच्याकरता त्यांचं फार मोठं कौतुक करायला पाहिजे. मला एक तुला मुद्दाहून सांगायचं आहे, अतिशय छान अनुभव जो आला की गेले 2-3 वर्ष मी सरकारी अधिकाऱ्यांबद्दल बरोबर काम करतो आहे या प्रश्नाबद्दल, आणि आम्हाला अतिशय चांगले अनुभव आले. मला हे मुद्दामून नमूद करावं असं वाटतं. हे जे सगळे अधिकारी आहेत त्यांना खरोखर मनापासून वाटतं की या हेरिटेजसाठी आपण काही केलं पाहिजे. मी त्यात काही तुला स्पेसिफिक एक्झाम्पल देतो. म्हणजे आम्ही शिवजयंतीला शिवनेरीवर जायचो, शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी जायचो, कारण आदल्या दिवशी सगळे डिग्निटरीज आणि 10-15 हजार लोक यायचे आणि तो गड खूप घाण व्हायचा. त्याच्यामुळे आम्ही साफ करायला दुसऱ्या दिवशी जायचो. तर आम्ही एके वेळेला गेलो असताना आम्ही असं ऑब्झर्व केलं की शिवकुंजवरचं जे डेकोरेशन होतं, जे सरकारी खर्चाने होतं, ते डेकोरेशन फोम आणि तारा या मटेरियलनी केलं होतं, आणि तो कॉन्ट्रॅक्टर दुसऱ्या दिवशी ते डेकोरेशन आमच्या समोरच ते दरीत फेकत होता. फॉर्च्युनेटली मी तेव्हा या सरकारी अधिकाऱ्यांबरोबर संपर्कात असल्यामुळे त्यांनी त्या प्रश्नाची लगेच त्याचा पाठपुरावा केला, आणि आता शिवकुंजवरचं डेकोरेशन जे आहे ते सुती दोऱ्या आणि झेंडूची फुलं असं होतं. किंवा शिवनेरीवर वनविभागाने तिकडे चौकी लावली आणि शिवनेरी हा प्लॅस्टिक मुक्त केला. राजगडावर किंवा इतर गडांवरचे प्रॉब्लेम आम्ही त्यांच्या नजरेला आणल्यानंतर त्यांनी काही गडांवर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतल्या. नाईट कॅम्पिंग बंद केलं, म्हणजे तो काही पॉप्युलर डिसिजन नव्हता, परंतु त्यांना तो नाईलाजाने घ्यायला लागला. किंवा मागच्या वर्षी सुद्धा दारूबंदी आणि किल्ल्यांवरचा त्याचा कायदा तरी खूप कडक केला, त्याच्या वेळेलाही आमचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. तर विश्व वारसा ही युनेस्को समिती येणार आणि आपल्या किल्ल्याचं इव्हॅल्युएशन करणार हे जेव्हा कळलं तेव्हा त्याचं प्रिपरेशन साधारण, म्हणजे सरकारच्या दृष्टीने त्यांचं प्रिपरेशन 1-1.5-2 वर्ष आधीपासून सुरू होतं मी म्हणल्याप्रमाणे. परंतु किल्ल्यांची आता ते येणार आणि ते प्रत्यक्ष व्हिज्युअली बघणार, तर किल्ल्यांची आपण व्यवस्था ठेवायला पाहिजे, म्हणून ते काम 4-5 महिने आधीपासून सुरू होतं. तर एक आमची समिती, वर्ल्ड हेरिटेज समिती तयार झाली, ज्याचा मी एक घटक आहे. तर आम्ही काय केलं की आम्ही पहिले अनेक संस्थांची संधान बांधून किल्ले साफ करून घेतले. आधी तुझ्या एका प्रोग्राममध्ये सांगितलं होतं, मला मुद्दामून नमूद करायला आवडेल की सारथी जी संस्था आहे पुण्यामध्ये, त्या सारथी संस्थेने महाराष्ट्रातले अनेक किल्ले मोठ्या प्रमाणात साफ केले. तर ह्यावेळेलाही सारथी किंवा इतर अनेक संस्था निगडीत आहेत, आणि त्यांनी सगळ्यांनी आपले किल्ले अक्षरशः आरशासारखे स्वच्छ केले.
युनेस्कोच्या व्हिजिटच्या आधी, म्हणजे अक्षरशः दृष्ट लागण्यासारखे आपले किल्ले साफ झाले होते. तर त्यांना ते श्रेय द्यायला लागेल. दुसरं असं की ह्या सगळ्या किल्ल्यांच्या आजूबाजूच्या गावातले जे गावकरी आहेत ते गावकरी आता युनेस्को टीम बरोबर बोलणार होते. कारण युनेस्को टीम येऊन काय बघणार होते की आम्हाला तुम्ही फक्त दाखवू नका, आम्हाला हे किल्ले तुमच्या समाजाचा किती मोठ्या प्रमाणात भाग आहे, हे तुमच्या संस्कृतीचा भाग आहेत का, ह्याच्याकरता आम्हाला लोकल लोकांशी बोललं पाहिजे. अच्छा. तर आम्ही ह्या प्रत्येक किल्ल्यांच्या आजूबाजूच्या गावातल्या गावकऱ्यांचे गट केले. त्याच्यामध्ये आम्ही डेक्कन कॉलेज, आर्किओलॉजी असेल किंवा ASI असेल, ह्या सगळ्या डिपार्टमेंटचे लोक पण इन्व्हॉल्व होते. आणि म्हणजे थोडक्यात काय, सरकार, समाज, गावकरी सगळे एकत्र आले होते. आणि आम्ही त्या युनेस्कोच्या व्हिजिटची तयारी सुरू केली की टीम आली की कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, कुठले प्रश्न येतील. तर ही सगळी प्रिपरेशनचा मी भाग होतो. आणि मला सांगायला आवडेल की युनेस्को टीम जेव्हा प्रत्यक्ष आली तेव्हा मी इथे लोहगड किल्ल्यावर हजर होतो आणि मला संधी देण्यात आली की तुम्ही पण बोला, त्यांनाही सांगा, इंग्लिशमधनं सांगा की हे किल्ले का राखले गेले पाहिजेत, का विश्व वारसा झाला पाहिजे. तर मला ती संधी मिळाली त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलायची. दुसरं, माझ्यानंतर सगळे गावकरी एक उभा राहिला. त्याच्यामध्ये लहान मुली होत्या, परकर पोलकं घातलेल्या, बायका होत्या, अगदी काय म्हणतात सणासुदीचे कपडे घातलेल्या, गावकरी होते. आणि एकेकाने बोलायला सुरुवात केली आणि ते मराठीत बोलत होते. आणि ते त्यांना सांगत होते अधिकाऱ्यांना, आणि मध्ये ट्रान्सलेटर होते की जे ट्रान्सलेट करून देत होते. आणि ह्यांचा वाणीचा ओघ सुरू होता गावकऱ्यांचा. आणि ते सांगत होते की अहो तुम्ही आत्ता आलाय, गेले अनेक शतकं आम्ही इथे राहतोय, आमच्या मनात आम्ही महाराजांच्या फौजेत अजूनही आहे, दर महिन्याला आम्ही जाऊन इथे झेंडा फडकवतो आहे. आणि ते असे पॅशननी बोलत होते. आणि एका पॉईंटला म्हणजे तो ट्रान्सलेटर वॉज हॅव्हिंग हार्ड टाईम ट्रान्सलेट ऑल दॅट. तर तो युनेस्कोचा अधिकारी म्हणला थांबा, तुम्ही ट्रान्सलेट करायची गरज नाही, कारण त्या भावना मला पोचलेल्या आहेत. एक्झॅक्टली. तर इतकाच सुंदर अनुभव ह्या सगळ्याचा होता की सरकार, समाज, सगळे घटक एकत्र येऊन आपण जे या व्हिजिटचं प्रिपरेशन जे केलं ना, ते अक्षरशः बघण्यासारखं होतं. केदार, तू मागच्या भागात खूप छान सांगितलंस की आपल्या किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचा टॅग मिळालेला आहे. याचा अर्थ की ते फक्त किल्ले किती छान बांधलेले आहेत किंवा मिलिटरी आणि या युद्धाच्या दृष्टिकोनातून किती जबरदस्त होते, डिफेन्सेस त्याचे काय होते वगैरे, असं नसून, कारण मी तुझ्यासारखाच जगभर फिरलेलो आहे, अनेक देशांमध्ये अनेक वेगवेगळ्या खंडांवरचे किल्ले बघितलेले आहेत. आणि काही किल्ले तर इतके सुंदर आहेत जगभरातले की आपले किल्ले असे अरे फारच आपले बेसिक वाटत आहेत बरं का, असं आपल्याला वाटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉरिक कॅसल नावाचा तो इंग्लंडमधला जो आहे तो इतका सुंदर आहे आणि इतका भव्य आहे आणि इतका मस्त आहे की ते काहीतरी वेगळंच सगळं आहे. पण तू म्हणालास की आपल्या या किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचा टॅग मिळणं हे फक्त किल्ला फिजिकल किल्ल्यासाठी नाही आहे, तर त्याच्या मागचा जो स्वराज्याचा विचार होता, रयतेचा राजा असा जो विचार होता, ते सगळं आपण पिच केलं आणि ते त्यांना मान्य झालं. बरोबर आहे. आणि दुसरं तुला असं सांगायचं आहे मला थोडंसं तुझ्या पॉईंटवर की हो, आपण जगभरात किल्ले बघतो, परंतु महाराष्ट्रातल्या किल्ल्याचं युनिक काय आहे. म्हणजे तू स्वराज्याचा हा विचार आपण घेतलाच मगाशी, परंतु इव्हन इतिहास थोडासा बघितला किंवा भूगोल बघितला तर सह्याद्रीसारखी दुर्दम्य पर्वतरांग, बरोबर, आणि त्या पर्वतांवर उभारलेले शेकडो किल्ले हे जगात कुठेही नाही. बरोबर. हे जे जॉग्राफी आणि हिस्ट्रीचं जे युनिक कॉम्बिनेशन आपल्याकडे आहे ते जगात कुठेही नाही. ते मी सगळ्या देशात वेस्टर्न घाटच कुठे जगातच नाही. ते इतकं सौंदर्य नाही. सह्याद्रीचे कडे चढत असताना आपल्यालाही वाटतं की ते गनिम कशाला आले असतील. एक्झॅक्टली. आणि तर हे कॉम्बिनेशन खरंच युनिक आहे. म्हणजे आपण भावनेचा भाग बाजूला ठेवू, परंतु हे कॉम्बिनेशन जगात. आणि दुसरं महत्त्वाचा मला असा मुद्दा तुला सांगायचा आहे की आपण इव्हन भारतात काही ठिकाणी गेलो आणि तिकडचे किल्ले इंटॅक्ट आहेत, पण आपले किल्ले ढासळले का आहेत, त्याचं कारण आपला दैदिप्यमान इतिहास हे कारण आहे. कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे की सातवाहन काळापासून ते किल्ले उभारलेले आहेत आपल्या आधी व्यापार मार्गांवर देखरेख करण्याकरता, आणि मग 17व्या शतकात शिवाजी महाराजांनी दैदिप्यमान इतिहास घडवला. परंतु ब्रिटिशांनी 1818 साली ते किल्ले मेथॉडिकली पाडले, कारण ब्रिटिशांना आपला इतिहास माहिती होता. मराठी लोक काय करू शकतात किल्ल्यांचा वापर करून, आणि त्यांनी ते करू नये म्हणून 8-8 दिवस 10-10 दिवस बंबार्डमेंट करून त्यांनी आपले किल्लेची नासधूस केली आहे. त्याच्यामुळे आपले जे आपण ढासळलेले बुरुज बघतो ते ऍक्च्युली आपली अभिमानाची गोष्ट आहे. कारण हे शेवटचे बुरुज होते की जे उभे होते. म्हणजे मराठ्यांना हरवल्याशिवाय ब्रिटिशांना भारतावर राज्य करताच आलं नाही. त्याच्यामुळे आपले ढासळलेले बुरुज मराठ्यांच्या केपेबिलिटीचं ची खूण आहे. वा. केदार, आता हे जे आपल्याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून आपले किल्ले घोषित झालेले आहेत,
हे काय वन टाइम असतं, हा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला आणि आता सगळ्यांनी खूप मोठं आम्ही काम केलं आणि आता शांत छान बसावं, एक सेलिब्रेशन करावं असं आहे का अजून काही वेगळं आहे त्यात? हां, नाही तर मला असं म्हणायचं आहे की आता काम आपलं सुरू झालेलं आहे. आता आपल्याला वर्ल्ड हेरिटेजचा शिक्का मिळालेला आहे. त्याचा अर्थ काय होतो की इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्सचं आपल्या या भागाकडे लक्ष जाणार आहे. त्याच्यामुळे इंटरनॅशनल टुरिझम या भागात वाढणार आहे. आपण एकूण स्टॅटिस्टिक्स लक्षात घेतले तर जगभरात जिथे जिथे युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेजचा शिक्का ज्या ज्या स्थळांना लाभला तिथे इंटरनॅशनल टुरिझम वाढलं. त्याचा अर्थ देश विदेशातले पर्यटक आपल्याकडे येणार आहेत. आता ते येणार म्हणून आपली जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, कारण त्यांना एक स्थळ बघायचा पूर्ण अनुभव, पूर्ण एक्सपिरियन्स आपल्याला त्यांना द्यायचा आहे. तो एक्सपिरियन्स अगदी आपल्या एअरपोर्टवर लँड झाल्यापासून, हॉटेलमध्ये राहिल्यापासून, त्या स्थळी जाऊन परत येऊन आपल्या देशी परत जाईपर्यंत तो अनुभव विश्व आपल्याला उभं करायला लागणार आहे. त्याच्यासाठी समाजाचा मोठ्या प्रमाणात रोल आहे की ही स्थळं मोठ्या प्रमाणात आपल्याला टिकवता आली पाहिजेत. त्याचप्रमाणे आता काय झालं की ते 12 किल्ले आणि त्यांचा प्रत्येक किल्ल्याचा बफर झोन असे 55 किल्ले असा एक मोठा भाग ह्या युनेस्कोच्या सर्टिफिकेट खाली येतो. आणि आता आपण त्या भागाकडे बघितलं तर असं आहे की वेगवेगळे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स त्या भागाशी संलग्न आहेत. म्हणजे कसं आहे की तटबंदीच्या आत आर्किओलॉजी असते, तटबंदीपासून खाली पायथ्यापर्यंत वन विभाग असतो, आर्किओलॉजीचा पार्ट ऑफ सांस्कृतिक विभाग, टुरिझम डिपार्टमेंट जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांचं चार्टरच आहे की टुरिझम खूप प्रमाणात वाढावं. परंतु आता असं झालेलं की या सगळ्या डिपार्टमेंट्सनी एकत्र येऊन ह्या स्थळांना कसं टिकवायचं हे एक तर बघितलं पाहिजे. काम नाही, समाजाने त्याच्यात पार्टिसिपेट केलं पाहिजे. आणि अगदी आपल्या म्हणजे जे राज्यकर्ते आहेत त्या लेवलपासून अगदी ग्रामपंचायत असेल, गावकरी असतील आणि आपण सगळे, या सगळ्यांचं आता कर्तव्य राहिलेलं आहे की हे टिकावं. कारण याचं कारण असं आहे की याची असेसमेंट दरवर्षी होते. याचे रिपोर्ट्स दरवर्षी आपल्याला पाठवायला लागतात युनेस्कोला. आणि आयकॉमॉस नावाची जी थर्ड पार्टी इव्हॅल्युएटर आहे, जे इथे इव्हॅल्युएट करायला आले होते, त्यांना हे रिपोर्ट जातात, आपल्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला पाठवायला लागतात आणि इतरही संस्था ज्या संलग्न आहेत त्यांना हे रिपोर्ट्स पाठवावे लागतात. ते स्वतः येऊन देखरेख करू शकतात. आणि जगात अशी उदाहरणं आहेत की जिथे ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की हे स्थळ राखलं जात नाहीये, ही जबाबदारी बेसिक आपल्या गव्हर्नमेंटची असते, परंतु मी म्हटल्याप्रमाणे समाजाची पण आहे. परंतु ज्या क्षणी त्यांना वाटलं की ही जबाबदारी आपण पार पडू शकत नाहीये, विश्ववारचा हा शिक्का काढून घेतला जाऊ शकतो. आणि अशी उदाहरणं आहेत. आणि आपल्या देशात सुद्धा जर तू त्यांची वेबसाईट बघितलीस तर काही जी ठिकाणं आहेत, हम्पीसारखी किंवा इव्हन वेरूळ अजिंठा, तिथे त्यांनी काही आयटम्स ऑलरेडी फ्लॅग केलेले आहेत की जिथे तुम्ही व्हायोलेट करता आहात. त्याच्यामुळे त्याच्याकडे आपल्या सगळ्या यंत्रणेला लक्ष द्यायला लागेल आणि आपल्या सगळ्यांना लक्ष द्यायला लागले. त्याच्यामुळे हा आपल्याला जर वारसाचा शिक्का जर गमवायचा नसेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आता आहे. आपलं काम आता सुरू झालेलं आहे. टुरिझम बद्दल तू बोललास की यामुळे टुरिझमला चालना आपल्याला मिळू शकेल. याचे काही आकडे, खूप असे डिस्टर्बिंग आकडे ते आहेत. भारतात दरवर्षी फॉरेन टुरिस्ट किती येत असतील तर साधारण 1 कोटी फॉरेन टुरिस्ट येतात पूर्ण देशात, सगळे आपण पकडले तर. आणि फक्त फ्रान्स या छोट्या देशातल्या पॅरिस शहर आणि त्याचं मेट्रोपॉलिटन रिजन आहे, म्हणजे आपलं PMRDA सारखं त्यांचं पॅरिस मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जी काय असेल तो एरिया, तिथे 2.5 कोटी लोक येतात फक्त तेवढ्या याच्यात. आणि मग अख्खा युरोप जर घेतला तर अफलातून ते सगळे नंबर्स आहेत. त्यामुळे आपल्याकडे टुरिझम खूप कमी आहे. आणि ते का कमी आहे तर बाकीच्या इतर सुविधा बघण्यासारखं नाही आहे म्हणून येत नाहीत लोक, तर बघण्यासारखं खूप आहे. आणि हा टॅग आपल्या सगळ्या किल्ल्यांना मिळाल्यामुळे आणखी लोक येतील, कारण आता त्यांना लोक सुचवतील किंवा ते प्लॅन करत असताना तेही म्हणतील अरे इथे युनेस्कोचा टॅग आहे, म्हणजे हे बघितलंच पाहिजे, हे मिस नाही करता येणार. मुंबईला आपण लँड करणार आहे आणि तिथून काही तासांच्या अंतरावर ते दिसतंय बाबा, तिथे गेलंच पाहिजे. तर हा लोंढा टुरिस्टचा वाढेल. परंतु त्याच्यामध्ये असं आहे संग्राम की आपण म्हणल्याप्रमाणे आजकाल आणि कसं आहे की सोशल मीडियाच्या जगामध्ये, इंस्टाग्राम, फेसबुकच्या जगामध्ये कुठल्याही टुरिस्टचा रिव्ह्यू, कुठल्याही टुरिस्ट लोकांचा रिव्ह्यू खूप महत्वाचा ठरतो. आणि वाईट अनुभव आला की फक्त टॅग आला म्हणून टुरिझम वाढलं असं अजिबात नाहीये. टुरिस्टना येणारा अनुभव, आपल्या देशात लँड झाल्यापासून त्या किल्ल्यांपर्यंत जाऊन परत येईपर्यंतचा अनुभव कसा होता, तो लोक किती त्रास देत आहेत, मध्येच जर शू लागली तर जाता येतंय का, करेक्ट, पासून सगळ्याच गोष्टी, किती प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे, ते व्हिज्युअल कसं आहे, बेसिकली 5 सेन्सेसना बरोबर अनुभव कसा येतोय. तिथे खोपटीच्या खोपटी आहेत का, अतिक्रमण झालंय का, जंगलं तोडली आहेत का, घाण किती आहे, कचरा किती आहे, रेस्टरूम आहेत का, वास किती येतोय, सगळ्या फूड क्वालिटी कशी होती पासनं सगळं हे अनुभवात जमा होतं. आणि ज्या क्षणी टुरिस्ट येऊन क्रिटिसाइज करतात त्याच्यानंतर काळं कुत्रं तुम्हाला
विचारणार नाही, कारण त्याच्यामुळे फक्त टॅग असून उपयोगाचा नाही. जर तुम्हाला लोकल लेवलला त्याची इकॉनॉमी वाढवावी असं वाटत असेल, यातून सगळ्यांना फायदा व्हावा असं वाटत असेल, तर सगळ्यांना मिळून तो अनुभव टिकवायचं काम आपल्याला आता करायचं आहे. मी तुला एक एक्झाम्पल देतो की ज्या दिवशी हे घोषित झालं त्या दिवशी मायारका लोकांना तर म्हणजे आपलं घरचं कार्य असल्यासारखा प्रचंड आनंद झाला आणि आम्ही या 12 किल्ल्यांवर पोहोचलो सगळे. आणि एस्पेशली जे या टीममध्ये ज्यांनी काम केलं होतं ते लोक, आता मी लोहगडावरती गेलो, त्या लोहगडावरती त्या दिवशी शनिवार होता, तर मी आणि काही सरकारी अधिकारी होतो आणि तिथे तो जल्लोष झाला की युनेस्कोचा टॅग आपल्याला मिळाला. तर तिथे शनिवार असल्यामुळे त्या लोहगड, विसापूर आणि भाजेलेणी ह्या परिसराचा पूर्ण लोणावळा, खंडाळा, भुशी डॅम झाला होता. बरोबर. म्हणजे इतकी गाड्यांची रीग होती की आम्हाला खाली येता येता नाकीनऊ होते. कुठेही काही प्रकारचा कंट्रोल नव्हता की किती व्हेकल्स वर जाऊ शकतात. बरं, इतके घोळकेच्या घोळके तिथे मोठ्या प्रमाणात होते. नुसतेच नव्हते तर तिथे भाजे धबधब्याखाली लोक वेडेवाकडे दारू पिऊन नाचत होते, धिंगाणा घालत होते. ह्या प्रकारचा जर व्हिज्युअल अनुभव आपण जर परदेशी टुरिस्टना दिला तर ते एक वेळ घाण चालेल, पण बनियान बॉईज वॉटरफॉल मध्ये डान्स करतायत हे नाही, यू कॅनॉट गेट नाही. आणि भाजेलेणी तर म्हणजे आपण तर आता 17व्या शतकाचा हे करतो, पण भाजेलेणी तर सातवाहन काळापासून आहेत. ती दोन एक म्हणजे सगळ्यात पुरातन लेणी ती मानली जातात. अशा ठिकाणी जर तुम्ही अशा प्रकारचे विकृत प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणात घोळकेच्या घोळकेहून करतायत. आणि मी तुला सांगतो, आता आपण थोडंसं त्या युनेस्को व्हिजिट बद्दल बोलू. इतका सुंदर अनुभव जो होता, परंतु युनेस्कोचे लोक आले तेव्हा आपले किल्ले, आपलं घर स्वच्छ नसतील इतके स्वच्छ झाले होते. आणि आता परवा आम्ही सेलिब्रेशनला गेलो तेव्हा परत एकदा डम्पस्टर झाले होते. अशा प्रकारचे अनुभव जर आपण देणार असू तर मी तुला गॅरंटी देऊन सांगतो की इंटरनॅशनल टुरिस्ट फिरकणार नाहीत. आणि ही व्हायोलेशन जर रिपोर्ट आफ्टर रिपोर्ट जर जात राहिली तर आपल्याला ती रिस्क घेणं परवडणार नाही की आपल्या महाराजांच्या किल्ल्यांचा टॅग मग कोणाला ते परवडणार आहे तू मला सांग, की आपल्या महाराजांचे किल्ले विश्ववारसा झाले आणि आता ते विश्ववारसा टॅग काढून घेतला, हे कोणाला परवडणार आहे? आणि यासाठी केदार म्हटलं तसं कन्सिस्टंटली सगळ्यांनाच काम करावं लागणार आहे. केदारनं ते केलंय, गेली 9 वर्ष तो ते करतोय, म्हणून त्याला आपल्या सगळ्यांना हक्कानं थोडं ओरडून सुद्धा सांगण्याचा अधिकार आहे. केदार पाटणकर, थँक्यू व्हेरी मच मित्र. थँक्यू सो मच. कार्यकर्त्यांचा संग्राम, पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या संघर्षाची प्रेरणादायी गाथा.